सुदर्शन तेडगुरे, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये। आणि आज आपण जातोय कुलाबा तिकडे लागलेल्या कुठे जातोय रे आपण? अल्लाह माफ़ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया। तर मित्रांनो, मी सुदर्शन तेडगुरे, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये। आणि आज आपण जात आहोत CST कुलाबाच्या तिकडे विंटेज गाड्यांचं आणि नवीन सुपर बाईक सुपर कारचं फेस्ट लागलं आहे, तिकडे आपण बघायला जातो आहे। सो मी तुम्हाला एक सेकंड ट्रेनचा आवाज मी तुम्हाला दाखवतो तिकडे कुठल्या प्रकारच्या गाड्या आहेत वगैरे, काय सर्व सुपर बाईक सुपर विंटेज कार वगैरे। सो मी तिकडे तुम्हाला गेल्यावरती दाखवतो आणि तुम्ही पण बघा। आणि ही एक सांगायचं गेलं तर ही एंट्री सर्वांसाठी फ्री आहे, तर तुम्ही पण जाऊन बघून या, तुम्हाला पण सर्व विंटेज कार वगैरे बघायला भेटेल। गाईज आता आपण मुलुंड स्टेशनला पोहोचलो आहे CSTला जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे दोघं मला जॉईन करणार आहेत, म्हणजे जॉईन केलं आहे। हा महेश आहे आणि हा आता तुम्हाला माहीत असेल आपला अँकर कम कलाकार, गाड्यांचा शॉक असलेला, त्यासाठी आपण गाड्यांचा फेस्ट बघायला जातो आहे। ट्रेन येईल आता आपली, सो तुम्हाला मी डायरेक्ट CSTला पोचल्यावरती दाखवतो तिकडचं फेस्ट वगैरे। काय आता आपण आलो आहे CST स्टेशनला पोचलो आहे। आता इकडनं आपल्याला टॅक्सीने जावं लागणार आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरला टॅक्सीला बोलायचं। आय थिंक तो 50 रुपये वगैरे काहीतरी पर सीट घेतो आणि तिकडनं मग 2 मिनटं का 5 मिनटं चालत आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही सर्व। CSTला पोचलं आणि टॅक्सी सोडून तुम्हाला दाखवतो कुठून टॅक्सी वगैरे काय पकडायची वगैरे। स्टेशनच्या बाहेरच टॅक्सी लागलेल्या असतात तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाण्यासाठी, आणि तुम्हाला गर्दी बघा इथे। हे बघा, इकडनं तुम्ही बाहेर निघालात ना की लगेच तुम्हाला टॅक्सी भेटेल इकडे। अंग्रेजांनी बांधलेलं बांधकाम। इथून बाहेर यायचा रस्ता आहे। पहिला अंग्रेज काळा कसं झाला? निग्रो आहे निग्रो। काही आता सीन असं झालं आहे ना की आम्ही लोक टॅक्सी शोधतोय, बट कोण यायला तयारच नाही तिकडे वर्ल्ड ट्रेड सेंटरला, आणि 300 रुपये 500 रुपये असे चार्ज करते। तर बघू आपल्याला टॅक्सी भेटते का नाही। वर्ल्ड ट्रेड सेंटर जायला कुठं भेटेल टॅक्सी आपल्याला? कितने लोग हैं? 3 जण आहे। 3 का 150 रुपये आएगा टैक्सी का, एक का 50 रुपये। 30 रुपये ना अंकल? नहीं 30 वो, क्योंकि ट्रैफिक लग रहा है ना रास्ते में, नहीं तो छोड़ देता था। अभी क्या जो गलत पैसा नहीं चार्ज कर रहा है, जब कभी 3 सीट को ही ले जाऊंगा, एक मिल गया तो अच्छी बात है। काका जाऊया 30 रुपये नहीं परवड़ता ना दादा, अगर होता तो छोड़ देता, काम कर 2 पैसा मिलना भी चाहिए ना। वो आने जाने में खाली 2 घंटे से आने के लिए मिलता है वापस वहाँ में IB8 आवर से मिलेगा। जाऊया, वो भी फेयरिंग टैक्सी मिलेगा, 50 रुपये सीट पे ही मिलेगा वहाँ से भी। अच्छा किती वेळ लागेल जायला? ट्रैफिक के ऊपर आधा घंटा फिर भी मान के जाओ। चल जाऊया, आधा घंटा तो ठीक जाएगा। आहे चलो, तुमची टॅक्सी आहे? ठीक आहे चला, आपल्याला काका भेटले ते। अरे भाई बघतर काका भेटलेत आपल्याला। सो काका आपल्याला 50 रुपये एक सीट घेतले। काका तुमचं नाव काय हो? नाव काय तुमचं काका? गजब बेइज्जती है अंकल, आपका नाम क्या? नाम ही नहीं है। नाम ही नहीं है आपको? अरे आप तो फेमस हो जाते चैनल पे अपने। नहीं करनी चाहिए। काकांनी 50 रुपये घेतलेत आपल्याकडनं आणि काका ते बोलतात की त्यांना नावच नाही ठेवले। सो जाऊन दे, काकाला असतात आपले आणि आपले मेंबर मागे बसलेत। हे अविनाश द गाईज चिपली बॉयज आणि महेश द गाईज पिंपली बॉयज बसलेत। सो तुम्हाला दाखवतो तिकडे आपल्याला किती पोहोचायला टाइम लागतोय। 4:30 वाजले जातं, तिकडे पोहोचलं तुम्हाला दाखवतो। वेगवेगळ्या गाड्या वगैरे बघायला भेटतील। सर डायरेक्ट भेटू आपण तिकडे। थोडा बॅकग्राऊंड सॉन्ग टाकायसाठी एक जरा व्हिडिओ काढतोय। टा 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 टा। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। आम्ही लोक आता आलोय आणि आता आम्ही लोक एंट्री शोधतोय, कुठून काय एंट्री आहे। एंट्री भेटली आपल्याला, आता एंटर करतोय आपण इकडनं। बघा आपलं कुठल्या पिक्चर मध्ये वापरलेली रे ही गाडी? टार्झन पिक्चर मध्ये वापरलेली गाडी, कलर बिलर नवीन करून उभी केली इकडे। तर बरोबर ना टार्झन? ही बघा, ही गाडी बघा तुम्ही,
पबजी मधली मिराडो साईडवर आहे. पबजी मधली मिराडो बघा. डॉज गाडीचा मागचा लुक बघा एकदा तुम्हाला दाखवतो. मागचा लुक डॉज गाडीचा कंपनी कुठली? गर्दी बघा तुम्ही किती बघू शकता. गर्दी सर्व गर्दी झाली इकडे जमा सर्व जुन्या जुन्या गाड्या बघण्यासाठी. आणि बघा मस्टँग अजून एक दाखवतो तुम्हाला. ही गाडी बघा मित्रांनो. कंपनीचं नाव नाही माहीत आपल्याला बट गाडी पॉवर आहे. ही गाडी बघा गाईज तुम्ही तर पागलच वाली गाडी बघून. पुरी एवढी चपटी आहे ना एवढी चपटी गाडी आहे ना काय सांगू तुम्हाला. आणि तिची लेंथ बघा मागं भरपूर मोठी चपटी गाडी आहे. ही बघा पोपटी कलरची सॉरी मोरपिसी कलरची आपली. मित्रांनो ही रोल्स रॉयल्सची जीप बघा तुम्ही. पुराण्या जमान्याची रोल्स रॉयल्सची जीप. काय गाड्या आहेत बापरे. अजून मागं पण लागलेत. आणि गर्दी बघा सर्वजण नुसत्या गाड्या बघायला लागले विंटेज गाड्या. अजून तिकडे त्या साईडला स्पोर्ट्स बाईक्स पण बोलत आहेत. बघू तुम्हाला दाखवतो. स्पोर्ट्स बाईक्स का स्पोर्ट्स कार काहीतरी आहे. आणि एकदा गाडीचा लुक बघा फुल कडकच. एकदा गाडीवरती शाईन बघा दिसतोय का मी. शाईन गाडी होती गाडी. हे बघा एक दुसरी रोल्स रॉयल्सची जीप आणि हिवाली रोल्स रॉयल्सची जीप बघा. सर्व पुराणा आपल्या जुन्या जमान्यातल्या सर्व जीप आहे तिकडे जुन्या जमान्यातल्या. आणि अजून तुम्हाला पुढे पुढे दाखवतो. अविनाश आणि महेश थोडे पुढे गेले ती रोल्स रॉयल नवीनवाली मॉडेल बघायला. सो मी पण तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो नवीन मॉडेल. ही गाडी बघा कशी आहे. छोट्या पोरांसारखी वाटते गाडी बट ॲक्च्युली मोठे पोरच चालवतात. हे बघा केवढूशा पण गाड्या आणि विंटेज गाड्या सर्व. हे बघा बीएमडब्ल्यूची गाडी बघा. बीएमडब्ल्यूचे लोगो. हे आपण गाड्या बनवल्यात बीएमडब्ल्यूने जुन्या. आणि जे मॉडेल 1960चा मॉडेल आहे. मित्रांनो ही गाडी बघा. ही बघा लांबच लांब आहे गाडी. किती लांब गाडी आहे. मस्टँग बघा. आणि या मस्टँगच्या बाजूलाच मर्सिडीज आहे. त्या बाजूला जीप आहे. ती जीप पबजीमध्ये पण यूज होते असं वाटतंय मला. बघा तुम्ही बघू शकता ती जीप आहे जी मी पबजीमध्ये यूज करतो. तेलंगणावरच्या रस्त्याने पळतो माझ्या स्क्वॉडला घेऊन. आणि मर्सिडीज रोल्स रॉयल्स टायर असेल तर गाडी बघा कशी पूर्ण कडक कशी गाडी. रोल्स रॉयल्स एवढी गर्दी आहे. सेल्फी स्टिकमुळे आपलं काम होतंय तुम्हाला बघू शकता. गर्दी भरपूर आहे इथं. अजून 2-3 गाड्या रिव्हील करायच्या बाकी त्या लोकांनी झाकून ठेवतात. एक फरारी आता रिव्हील केले बट गर्दी जास्त आहे म्हणून आम्ही दुसऱ्या साईडला जातोय आता बघायला. दुसऱ्या साईडची पण तुम्हाला दाखवतो आम्ही. ही गाडी बघा मित्रांनो. आणि हे पण बघ नंबर प्लेट पण बघा 1000 VIP नंबर प्लेट. आणि गाडीच VIPचा नंबर प्लेट असणारच ना भाई. आणि त्याचं तुम्ही डिटेल बघू शकता. 2005चा मॉडेल आहे. म्हणजे जवळपास 20 वर्ष पुराणा आपला जुना. हे पुराणा शब्द कुठला शिकलो काय माहिती. जुना बोलायच्या ऐवजी पुराणा होती. ही 1961ची ही वाली झाकून ठेवली अजून रिव्हील नाही केली. ही गाडी बघा मित्रांनो पूर्ण जुन्या जमान्याची गाडी बघा. पूर्ण जुन्या जमान्याची गाडी. पहिल्याच्या गाड्या बघा आणि किती लांब आहे बघा. या साईडला पण भरपूर डासिया वगैरे लागल्या आहेत.
तर मला माहीत नाही ॲक्च्युली या गाड्यांना काय बोलतात, बट सर्व विंटेज गाड्या आहेत. फक्त हिला डासिया बोलतात ते माहिती आहे मला. म्हणजे डासिया म्हणजे हिचं एक आलेलं स्किन आलेली. हिची जुनी गाडी बघा. ही गाडी बघा मित्रांनो, जुनी गाडी खूप. ॲक्च्युली माझ्या आजोबांना ही गाडी घ्यायची होती, बट घरात जागा नव्हती म्हणून नाही घेतली आम्ही लोकांनी. अच्छा. मागे जिथे वरती रोल्स रॉयस होते ना त्याचा ना शाफ्ट काढू शकतो. जिने सर्वात पहिले मॉडेल जे आलेले ना त्यांचे फिक्स्ड होते. मग नंतर मग रोल्स रॉयसने जेव्हा लॉन्च केलं ना तर त्या लोकांनी हे केलं आणि मग मर्सिडीजमध्ये नंतर आपला रिक्षा कशी स्टार्ट होते तसे स्टार्टर झाले आणि मग नंतर बॅटरी आपले ते काका दिसले, त्यांना भरपूर काय नॉलेज आहे गाड्यांबद्दल. त्याने आपल्याला सांगितलं यांचं कसं फंक्शन एवढं चालू. अजून पुढे बघू. हे सगळं चेन ऑपरेटेड आणि हे सगळं आहे. इंजिन ऑप्शन्सवर बघशील ना ते तुम्हाला कोणा सगळं ते शाफ्ट दाखवत होतं तुला सगळं स्टार्ट होतात त्या गाड्या आहेत. थँक्यू काका. गॅस तुम्ही बघितलं असेल आता आपल्याला एक काका भेटलेले, त्यांना भरपूर नॉलेज येतं आणि त्यांचं बालपण तुम्हाला मी दाखवू शकतो. माझ्याकडे एक टाईम इन्व्हेन्शन मशीन आहे आणि हे बघा त्यांचं बालपण. आज आपण आपल्याला काही वर्ष मोठेपणी काही छोट्या पोरांना सांगताना दिसणारे नॉलेज गाड्यांमध्ये दिसत नाही. तो कशाला काय बोलताय काका? काका गाडीबद्दल काय जरा सांगावं काय त्याच्या जरा. ही गाडी बघा मित्रांनो, ही वाली गाडी हे बघा. आणि टायर बियर सर्व जसं तसं एकदम कडकमध्ये. जुन्या जमान्याची बुलेट बघा, जुन्या जमान्याची बुलेट. शाईन बघा आपण दिसते तसं शाईन. अजून पुढे पण बाईक्स आहेत जुन्या जमान्याची सर्व. जुन्या बाईकचं कलेक्शन बघा. आणि ही बाईक राजदूत बाईक, राजदूत. तिकडे पण आहे सर्व विंटेज बाईक्स आहेत. अजून तिकडे पण आहेत, तुम्हाला दाखवतो मी. ही बाईक तर तुम्हाला माहीतच असेल, आपली RX 100 जिचं आता भरपूर ट्रेंड चालू आहे. पब्लिक भरपूर डिमांड करते या गाडीची आता. बट खूप महाग जे पण मॉडेल आहे ते पण सर्वांना महाग विकले जाते. आणि एक काळ हिने गाजवला होता खूप आणि आता पण भरपूर जणांना ही गाडी आवडते चालवायला. RX 100 यामाहा बेंटची गाडी वगैरे किती जुनी. सर्व इथे बाईक्सच बाईक्स आहेत. बुलेट वगैरे सर्व जुन्या गाड्या आहेत मित्रांनो. ही बाईक बघा तुम्ही, 6 सिलेंडरची बाईक. हे बघा या साईडला 3 आहेत आणि या साईडने 3 आहेत. आणि काय गाडी आहे यार, मानलं पाहिजे. तिकडे बघा विंटेज स्कूटर वगैरे सर्व आहेत. ही गाडी बघा, सर्वात स्टार्टिंगची जुनी बाईक. हे बघा ट्रायन सर्व आहेत. राजदूत. ही बघा मित्रांनो होंडाची बाईक. आणि ही बघा CBR फायर ब्लेड. पुराण्या जमान्यात तुम्ही धूम पिक्चरमध्ये बघितलं असेल रेसिंग. धुमा धुमा धारा धुनारा रा धुमा धुमारा. हे बघा 3 सीटर सकाराम. भिडेचा सकाराम. काय भिडेचा सकाराम काय नागपूर इंजिन पण दिला. हा मग अरे ती काय गाडी आहे खरं घरची, ती खेळणार नाही. तू समोरची गाडी होती माहिती. हे बघा कावासाकीची ZX R 750. ही बघा सायकल कम बाईक ज्यादा. ही जीप बघा एकदा. भरपूर गाड्या आहेत इकडे, भरपूर विंटेज गाड्या आहेत. जवळपास एक 90-100 तरी असतीलच सगळ्यांना. सो गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला पण व्हिडिओमधली कुठली विंटेज गाडी वगैरे आवडली असेल तर लाईक करा. कुठली गाडी आवडली ते कमेंट करून सांगा. तुमच्या कुठल्या मित्राला वगैरे विंटेज गाड्यांचा शॉक असेल तर त्याला शेअर करा. आणि माझा मित्र त्याला विंटेज गाडीचा शॉक असेल. तुला कुठली गाडी आवडली? सेंटर ऑफ अट्रॅक्शन माझ्यासाठी ते कॅडिलॅक होती. कॅडिलॅक आणि रोल्स रॉयस. ओके, तर त्याला तर ही गाडी आवडली. तुम्हाला कुठली गाडी आवडली ती तुम्ही सांगा कमेंट करून. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन कंटेंट सोबत. तर नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय.